आणि स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांनी बेकायदेशीरपणे स्थगित केली होती. कुठल्याही प्रकारचं कारण नव्हतं, कुठल्याही प्रकारचा वादविवाद नव्हता. या सभागृहामध्ये आपण साक्षीदार आहात की अनेकदा असे वाद झाले, परंतु ते 2-5 मिनिटात आपण हे केलेले आहे शांततेत. तीच बैठक आपण 17 तारखेला घेतली. त्या 17 तारखेच्या बैठकीत आपल्या सर्व पत्रकारांना मज्जाव करण्यात आला आणि त्या सभागृहात येऊ दिलं गेलं नाही. तर त्या सभागृहातलं कामकाज आपल्याला समजलं पाहिजे, नेमकं त्या दिवशी काय घडलं हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून आजचा हा प्रपंच आहे. आपण आपल्यासमोर व्हिडिओवर बघितलं असेल की कोणी बैठक रद्द केली, कोणी त्या सभागृहामध्ये आरडाओरड केली, कोणी महिलांना ऑलरेडी शिकवून महिलांच्या अंगावर जाण्यासाठी कसं तयार करण्यात आलेलं होतं. अगदी रमजान महिना असताना हिंदू मुसलमानांचा कसा वाद या शहरामध्ये होईल आणि या गावची परिस्थिती म्हणजे कायदा सुव्यवस्था कसा भंग होईल याच्यासाठीचा तो प्रयत्न होता. मुस्लिम भगिनींना पुढे करून आणि याच्या वेळेला तो वाद घडवून येण्याचा प्रयत्न हा पूर्वनियोजित होता. आता काल आपण बघितलं असेल की मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये काही आपले अपंग बांधव, काही आपले तृतीयपंथी होते आणि काही महिला होत्या. ज्यांना आता जे आमचे अपंग बांधव होते त्यांना मेसेज टाकण्यात आले. मेसेज असे टाकण्यात आले की आपल्याला DGPचे लोक त्या चेकवर सही करत नाहीये, म्हणून आपल्याला मोर्चामध्ये बोलवलेलं आहे आणि आजच्या आज आपल्याला चेक मिळतोय, असे मेसेज टाकण्यात आलेले आहे. तो मेसेज माझ्याजवळ आहे, मी तुम्हाला सर्वांना फॉरवर्ड करतो. अशा प्रकारे त्यांना बोलवण्यात आलं, अपंगांना, तृतीयपंथीयांना तुम्हाला आम्ही आताच घरं तुमचे मंजूर करतोय असं म्हणून त्यांनी आणलेलं आहे. आणि काही जे लोक आहेत ते पक्षाचे जे नगरसेवक असतील त्यांनी 2-2, 5-5 लोक तसं त्या याच्यामध्ये आणलेले होते. एकंदरीत बघता या शहरामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना विरोध करण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचं षडयंत्र रचलं जात आहे. भुसावळकरांना आम्ही विनंती करतो, आता आम्ही हे जे व्हिडिओ आहे हे आम्ही चौकामध्ये संपूर्ण शहराला दाखवणार आहोत आणि शहरातल्या नागरिकांना सांगणार आहे की हे व्हिडिओ बघून आपण न्याय करा की कोण अंगावर गेलं, कोणी सभागृहात तहकूब केलं, कोणी सभागृहातल्या सभा उधळून लावल्या, कोणी महिला नगरसेविकांच्या अंगावर कोण धावून आले, ह्या सगळ्या प्रकारचे आमचे उपनगराध्यक्ष यांना कोण जोरात बोललं याचा सगळा उपापोह आता प्रत्येक चौकात आम्ही जो काही जन आक्रोश मोर्चा काढला त्यात भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. ही गोष्ट सत्य नसून पहिल्या मीटिंग मधील आम्ही सर्वच विषय नामंजूर केलेले नाहीये. त्यात काही शहराच्या विकासाचे जे काही प्रश्न आहे त्यांना आम्ही मंजुरी दिलेली आहे व ते लोक सत्ताधारी लोक हे जनतेची दिशाभूल करत आहे. ते सत्ताधारी असल्यावर ते मीटिंग घेऊ शकतात व काम करू शकतात, पण ते सगळा रोष आमच्यावर करत आहेत. तसेच त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी जनतेची दिशाभूल करू नये व राजकारण करू नये, हीच माझी त्यांना विनंती. आमचे जे काम मंजूर होते बोरिंगचे आमदार निधीतून, पण त्याच वार्डाच्या नगरसेवक उल्हास भाऊ पगारे यांनी ते कामासाठी आम्हाला NOC मिळवू दिली नाही आणि ते म्हणतात की भुसावळचा विकास व्हायला पाहिजे, पण त्यांना हा फक्त विकास त्यांना आर्थिक फायद्यासाठी करायचा आहे. त्यांनी पुतळ्यांच्या कामांना विरोध केला. आता मी एक सांगते तुम्हाला, 27 मार्च रोजी मी स्वतः COना निवेदन दिलेलं आहे की आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरण आणि डागडुजीसाठी प्रत्येकी 10-10 लाख रुपये निधी द्या. मग त्या कामासाठी आपल्या नगराध्यक्ष मॅडमने आणि CO सरांनी NOC का देत नाही आहे. मग आता हे विकास कामं आम्ही थांबवतोय का ते थांबवताय? अहो, कमीत कमी महापुरुषांच्या नावाने तरी तुम्ही खोटे प्रचार करू नका आणि त्यांना किंवा आम्हाला बदनाम करू. त्याच्या पहिले काही पत्रकार परिषद त्यांनी घेतल्या होत्या. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 15चे एक नगरसेवक म्हणतात की भुसावळ शहरात सर्वीकडे कामं होतात आणि आमच्याकडे होत नाही. मग त्यांना हे समजत नाही का की आमचे नेते माननीय आमदार संजूभाऊ सावकारे पुढे भुसावळ शहराचं काम करतात
परंतु त्यांचेच नेते त्याद्वारे असं म्हणतात की भुसावळ शहरामध्ये गेल्या 9 वर्षापासून काम होत नाहीये. सोशल मीडियाच्या द्वारेही नेहमी तीच बोंब होते. आता सोशल मीडियाच्या त्यांच्या जेवढी भाडोत्री लोक आहेत त्या सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की जरा त्यांनी भुसावळ शहराचा सर्वे करावा आणि कुठे कुठे काय काय कामं झाले तेही बघावे. विनाकारण सर्व भाजपवाल्यांना या ठिकाणी त्यांनी बदनाम करू नये. त्यात बरेच मुद्दे मांडले की आम्ही विकासाचा मुद्द्याला आम्हाला अडथळे निर्माण करत आहे. पण त्यांना मी एकच सांगतोय की त्यांनी आधीच 2 महिन्याआधी त्यांनी असे आश्वासन दिलं होतं की 3 दिवसाआड पाणी पुरवठा आम्ही सुरळीत सुरू करणार आहे. हे सर्व भुसावळकरांच्या समोर त्यांनी सांगितलेलं आहे. त्या बोलण्याचा त्यांना विचार पडलेला आहे. खरोखर आधी 8 ते 8 दिवसाआड पाणी येणार